ठरलं तर मग 26 मेच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत। सायली प्रेग्नेंट असल्यामुळे तिला 3 महिने खूप मळमळ होत असते। तिला कुठल्याच प्रकारचा वास सहन होत नसतो आणि त्यामुळे तिचं भयंकर डोकं दुखत असते। तिला प्रत्येक गोष्टीचा वास येत असतो, पण त्यावरती काहीतरी तोडगा म्हणून प्रतिमा आत्या तिच्या प्रेग्नन्सीबद्दल सांगते, मी निशिगंधांचा फुलाचा वास घ्यायचे, त्यामुळे खूप मला बरं वाटायचं आणि ते फुलं आणण्यासाठी अर्जुन प्रतिमा आत्याच्या घरी निघून गेलेला असतो। तर प्रतिमा आत्या त्याला फुलं देते, तर अर्जुन ते फुलं घेऊन येतो। घरी येताच अर्जुन सायलीला म्हणतो, बघ सायली, मी तुझ्यासाठी फुलं आणले आहेत, या फुलांचा वास घेऊन बघ, तुला नक्कीच बरं वाटेल। तर सायली त्या फुलांचा वास घेते। फुलांचा वास घेता क्षणी इतका सुंदर वास येतो आणि सायलीची सर्व मळमळ दूर होते। सायलीला खूप बरं वाटतं। सायली सर्वांना सांगते, खरंच मला खूप बरं वाटत आहे, या निशिगंधांच्या फुलांचं काम माझ्या मळमळीवरती केलेलं आहे आणि सायलीला बरं वाटत आहे। ते पाहून घरातले खरंच खूप खुश होतात, कारण सायलीच्या या त्रासामुळे दुसऱ्यांना पण खूप वाईट वाटत असते, पण आता अर्जुनने हा तोडगा काढलेला असतो। तर परत एकदा सर्वांच्या मनामध्ये प्रश्न उभा राहतो, आईची प्रेग्नन्सी ज्याप्रमाणे असते त्याप्रमाणेच मुलीची पण प्रेग्नन्सी असते। प्रतिमा आत्याला ज्याप्रमाणे निशिगंधाच्या फुलांचा वास घेतल्यानंतर बरं वाटत असते, त्याचप्रमाणे सायलीला सुद्धा बरं वाटत आहे। हा कसला कोइन्सिडेंट आहे? तर सर्वांनाच अजून एकदा तन्वी असण्याचा भास इथे झालेला असतो। तर प्रतिमा आत्याचा व्हिडिओ कॉल अर्जुनच्या मोबाईलवरती येतो। तर सायली प्रतिमा आत्याला म्हणते, खूप खूप धन्यवाद प्रतिमा आत्या, खरंच माझ्या या मळमळीवरती तुम्ही मला खूप छान तोडगा दिलेला आहे आणि मला खरंच खूप बरं वाटत आहे, मला खूप छान वाटत आहे। तर सर्वजण खुश होतात आणि अर्जुनला मात्र सुपर डॅडी असण्याचा खूप अभिमान झालेला असतो, कारण सायलीला खूप त्रास होत असतो आणि ते त्याला अजिबात बघवत नसते। तर सायली ते फुलं एका ठिकाणी ठेवून देते, कारण जेव्हा कधी तिला मळमळ होईल तेव्हा ती आता त्या फुलांचा वास घेणार असते। तर अर्जुनने निशिगंधांच्या फुलासोबत एक झाडसुद्धा आणलेले असते आणि ते कल्पनाला लावण्यासाठी सांगतो। अजून सायलीच्या प्रेग्नन्सीमध्ये आपल्याला काय काय पाहण्यासाठी मिळेल, सायलीचे हे दिवस कसे जातील, सायलीचं बाळ कसं असेल, अर्जुन कशाप्रकारे, घरातले कशाप्रकारे सायलीची काळजी घेताल, हे पाहण्यास अतिशय रंजक ठरणार आहे। आणि हे सर्व पाहण्यासाठी आत्ताच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजेच तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।